अकोट पोपटखेड रस्त्यावर आज सकाळपासून अचानक दुरुस्तीला वेग आला। जिल्हाधिकारी महोत्सव पाहणीस येणार असल्याची खबर लागताच खड्डे बुजवण्याचे काम फटाफट सुरू। नागरिकांमध्ये चर्चा, अधिकारी येतात तेव्हा रस्ता चकाचक, बाकी दिवशी खड्ड्यांचीच सत्ता। नरनाळा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वर्षा मीना शुक्रवारी अकोट पोपटखेड रोडवर पाहणी करणार आहेत आणि हीच बातमी मिळताच पहाटेपासूनच सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा जागी झाली। जे रस्त्याचे खड्डे महिनोन्महिने दुर्लक्षित होते त्यांच्यावर आज अचानक मुरुम टाकण्याची लगबग सुरू झाली। ट्रॅक्टर, मनुष्यबळ, खडीच्या गाड्या सर्व काही धावपडीत, कुणी सूचना दिल्या नाहीत पण काम सुरू झालं। परिसरात चर्चा रंगली। रास्ता फक्त अधिकारी येतात तेव्हा ठीक, बाकी दिवशी खड्ड्यातच प्रवास। या रस्त्यावरून आदिवासी भागातील नागरिक, विद्यार्थी आणि दररोज कामावर जाणारे लोक प्रवास करतात। अनेक अपघात थोडक्यात टळले आहेत, पण दुरुस्ती मात्र आजच आठवली। जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याने झालेला हा चमत्कार लोकांना हास्यास्पद पण कटू वास्तव जाणवून देणारा आहे। महोत्सवासाठी रस्ता तयार झाला, पण कायमस्वरूपी समाधान कधी, हा प्रश्न नागरिक आता मोठ्याने विचारत आहेत। प्रशासनाकडे सगळ्यांचे लक्ष असेल, कारण रस्ता आज चकाकतोय, पण उद्याही तसाच राहील का? जिल्हाधिकारी मॅडम यांचा नरनाळा महोत्सव निमित्त पोपटखेड व शहानूर इथं दौरा होता। त्या दौऱ्यानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभाग जे आहे त्यांनी मॅडम आल्या म्हणून त्यांनी त्या रस्त्यावर मुरुम वगैरे टाकणं सुरू केलं। आम्ही जेव्हा त्यांना पाठपुरावा करतो की रस्त्याच्या जे खड्डे बुजवण्याबद्दल किंवा रस्त्याबद्दल, तर ते उडवडीचे उत्तर देतात। त्या रस्त्यामुळं जे शाळकरी मुलं आणि जे दवाखान्यात पेशंट वगैरे जातात त्यांना अतिशय म्हणजे खूप यातना भोगाव्या लागतात। तर याकडे कसं ते आज मॅडम आल्या म्हणून त्यांनी खड्डे वगैरे बुजवले, पण याच्या आधी जे समजा रस्ते वगैरे गड्डे पडलेले आहे त्यावर याकडे कोणीच लक्ष देत नाही आहे।